हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्क मीन्स LDC याचा नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट अँड ऑडिटिंगचा 25 युनिट कव्हर करत आहे. याच्या पहिले आपण 24 युनिट कव्हर केलेले आहे. ठीक आहे. बघा, 25th युनिट जो आहे तो आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल इन पार्टनरशिप अकाउंट. कारण की आपण कालपासून पार्टनरशिपची सिरीज स्टार्ट केलेली आहे. मिनिमम 5 ते 6 टॉपिक्स इथे आपल्याला पार्टनरशिपवर कव्हर करायचे आहेत. तर त्याच्यामधला एक सेकंड टॉपिक आहे जो आहे गुडविलवर. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघूया आपण काय काय आज शिकणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिले गुडविलची डेफिनेशन्स आपण बघू. मग सेकंडमध्ये मेथड्स फॉर गुडविल व्हॅल्युएशन. थर्डमध्ये नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. थर्ड, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इन केस ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. बरोबर आहे. ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, नंतर रिटायरमेंट ऑर डेथ ऑफ पार्टनर, कॉमन MCQs अँड टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तर असे 9 टॉपिक आपण इथे आज कव्हर करणार आहे आणि त्याच्यामध्ये 70 MCQ प्लस असाइनमेंट राहतील. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट राहिला तर आपण कॉस्ट अँड मॅनेजमेंट आणि ऑडिटिंगचं पण असंच चालू करायचा विचार चालू आहे. पण जर तुमचा सपोर्ट असला तेव्हाच मी ते चालू करणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आज गुडविल बद्दल, की गुडविल काय राहते. सगळ्यांना माहिती आहे गुडविलचा अर्थ काय राहते, बरोबर आहे. तर इनडायरेक्टली आपल्याला इथे गुडविल बद्दल पूर्ण काही शिकायचं आहे. तसंच आणखी एक सांगायचं आहे की मराठीची पण सिरीज आपण चालू केलेली आहे. जितकं माझ्याशी एफर्ट्स होत आहे, जितकं मला जमते आहे, तितकं मी तुम्हाला सांगायचं ट्राय करतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10th मे पर्यंत जी आहे ती PDF तुम्हाला डिस्काउंट प्राइसमध्ये अवेलेबल आहे. मीन्स उद्यासाठीच. ज्यांना पण ती PDF पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप दिलेल्या नंबरवर मेसेज करून तिथनं तुम्ही ते PDF घेऊ शकता. कारण की 11th मे पासून त्या PDFला ओरिजिनल प्राइसमध्येच मिळणार आहे. ठीक आहे. तर चला आज बघूया फर्स्ट मिनिंग ऑफ गुडविल. गुडविलचा अर्थ काय आहे बघा. काय म्हटलंय, गुडविल इज द व्हॅल्यू ऑफ फर्म रेप्युटेशन इन द टर्म ऑफ फ्युचर सुपर प्रॉफिट. ठीक आहे. गुडविल म्हणजे भविष्यात सरासरीपेक्षा जास्त नफा मिळवण्याची क्षमताच. ठीक आहे. बघा, इफ इट इज द प्रॉफिटेबिलिटी दॅट ओल्ड कस्टमर विल कंटिन्यू विथ द बिझनेस. म्हणजे जुने ग्राहक पुन्हा पुन्हा त्याच दुकानात येतील अशी शक्यता असते, त्यालाच काय म्हणतो आपण, गुडविल. ठीक आहे. बघा, नेचर ऑफ गुडविल दिलाय. गुडविलचा स्वभाव वैशिष्ट्य बघा काय म्हटलंय. गुडविल इज अ इनटँजिबल असेट्स मीन्स अमूर्त संपत्ती आहे, दिसत नाही. इट कॅन नॉट बी सीन, टच ऑर मूव्ह इट हॅज अ व्हॅल्यू. बरोबर आहे. ती आपल्याला दिसत नाही, आपण त्याला टच नाही करू शकत किंवा मूव्ह नाही करू शकत, पण त्याची व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर म्हटलंय इट मस्ट हॅव मॉनिटरी अँड सेलेबल व्हॅल्यू फॉर अकाउंटिंग रिकॉग्नायझेशन. खरेदी विक्री करता येईल अशी किंमत असली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा. असेट मायनस लायबिलिटी इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, 1,40,000. बिझनेस सोल्ड फॉर 150 अँड 10,000 काय आहे त्याच्यामध्ये, गुडविल. म्हणजे जे अतिरिक्त रक्कम म्हणजे गुडविल जी आहे ती किती आहे आपल्याजवळ, 10,000 ची काय आहे आपली गुडविल आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे फोर्थ म्हटलं, वाय गुडविल इज पेड फॉर. गुडविल पैसे का दिले जातात तर बघा, फेवरेबल लोकेशन, स्ट्रॉंग कस्टमर बेस अँड गुड मॅनेजमेंट एक्सेट्रा. म्हणजे उत्तम स्थान, दर्जेदार सेवा आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळे अतिरिक्त किंमत मिळते. बरोबर आहे. बिझनेस जर चांगल्या पोझिशनवर असेल, कस्टमर बनलेले असेल तर त्याची किंमत काय होऊन जाते, जास्त होऊन जाते. आता बघा फॅक्टर्स दिलेले आहे. फॅक्टर अफेक्टिंग गुडविल. गुडविल परिणाम करणारे घटक. तर सगळ्यात पहिले आहे क्वालिटी ऑफ गुड म्हणजे वस्तूचा दर्जा. बरोबर आहे. सेकंड, ओनर्स पर्सनल रेप्युटेशन भागीदाराची प्रतिष्ठा. त्याच्यानंतर थर्ड आहे बिझनेस लोकेशन व्यवसायाचे स्थान. नंतर आहे फोर्थ, मोनोपोली राईट्स एकाधिकार हक्क. त्याच्यानंतर ट्रेडमार्क अँड पेटंट, ट्रेडमार्क व पेटंट असला पाहिजे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्किल व्यवस्थापन कौशल्य. त्याच्यानंतर R&D इफॉर्ट मीन्स संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि फोर्थ आहे स्पेशल कॉन्ट्रॅक्ट विशेष करार. बरोबर आहे. तर हे जे 8 पॉइंट्स आहे हे फॅक्टर्स असतात जे गुडविलला अफेक्ट करतात. ठीक आहे. तर गुडविल जर आपल्याला चांगली पाहिजे असेल तर त्याच्यानंतर हे 8 पॉइंट्स आपल्याला प्रॉपर राईट वे मध्ये जर असले तर चांगलीच प्राइस आपल्याला गुडविलचे मिळते. आता बघा, सिक्स पॉइंट आहे नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविलचे मूल्यांकन कधी आवश्यक आहे तर बघा, ऑप्शन आहे चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. सेकंड, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. थर्ड, रिटायरमेंट ऑर डेथ ऑफ पार्टनर. अँड फोर्थ, डिझॉल्युशन ऑर सेल ऑफ बिझनेस. मीन्स 4 जेव्हा गोष्टी होतात, प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू पार्टनर
रिटायरमेंट आणि डिझॉल्युशन तेव्हा आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविलची आवश्यकता पडते. बघा, नफा वाटपाचा अनुपात बदलल्यास, नंतर नवीन भागीदार घेतल्यास, भागीदार निवृत्त व मृत झाल्यास आणि व्यवसाय विकल्यास किंवा बंद केल्यास तेव्हाच आपल्याला गुडविल मूल्यांकनाची आवश्यकता आहे. 7th पॉइंट आहे आपल्याजवळ बघा, अकाउंटिंग ट्रीटमेंट ॲज पर स्टँडर्ड. लेखाशास्त्रीय प्रक्रिया मीन्स अकाउंटिंग स्टँडर्ड. तर बघा काय म्हटलं आहे, इंटरनली जनरेटेड गुडविल शुड नॉट बी रेकॉर्डेड. स्वतः निर्माण केलेली गुडविल पुस्तकी नोंदीत आणली जाऊ नये. नंतर म्हटलं, ओनली परचेस गुडविल अगेन्स्ट मॉनिटरी कन्सिडरेशन कॅन बी शोन इन द बुक. मीन्स केवळ खरेदी केलेली गुडविल पैशाच्या मोबदल्या लेखांकनामध्ये दाखवता येते. ठीक आहे, जर आपण कोणाला पे करत आहे तेव्हाच त्या गुडविलची प्राइस आपण तिथे शो करणार, अदरवाइज करणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे 8 बघा, एक्झाम्पल दिला, परचेस ऑफ गुडविल, खरेदी केलेली गुडविल. जसं नेट असेट आहे आपल्याजवळ 2,50,000, प्राइस पेड केलेली आपण 3 लाख. बरोबर आहे. गुडविल किती झाली 50,000 ची. दिस इज अ व्हॅलिड एंट्री इन द बुक. मीन्स ही काय आहे, एक व्हॅलिड एंट्री आहे, कारण की गुडविल साठी आपण किती एक्स्ट्रा दिलेले आहे, तिथे 50,000 जे आहे ते गुडविल साठी एक्स्ट्रा दिलेले आहे. नंतर बघा 9 पॉइंट आपला, ट्रीटमेंट ड्युरिंग रिकॉन्स्टिट्यूशन पुनर्रचना होतात गुडविलचे लेखाजोखा. तर बघा ऑप्शन आहे, गुडविल शुड बी ऍडजस्टेड थ्रू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे, भागीदाराच्या भांडवल खात्यामध्ये गुडविल समायोजित केले जाते. आणि नेक्स्ट आहे, नो गुडविल अकाउंट शुड बी रेज्ड इन द बुक. गुडविल खाते तयार केले जाऊ नये. गुडविल जे आहे ते अकाउंट्स आपण बनवत नाही, कारण की ते कॅपिटल अकाउंट्स मध्येच ऍडजस्ट होते. ठीक आहे. अमोर्टायझेशन म्हटलेलं आहे बघा, गुडविलचा खर्च म्हणून नोंद. बघा, गुडविल विल बी शोन रिटर्न ऑफ द पिरियड ऑर इमिडिएटली ड्युरिंग रिकॉन्स्टिट्यूशन, किंवा पुनर्रचनेच्या वेळी एकर रकमी म्हणून नोंदवली जाते. ठीक आहे. आता याचे MCQs बघूया. बघा, फर्स्ट आहे, व्हॉट टाइप ऑफ असेट इज गुडविल. गुडविल कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे. तर बघा ऑप्शन आहे, टँजिबल असेट, सेकंड लायबिलिटी, थर्ड इंटँजिबल असेट अँड फोर्थ करंट असेट. तर करेक्ट असणार आहे थर्ड, इनटँजिबल असेट, अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट, सेकंड, goodwill arise when firm earn profit over and above the normal profit. What is this excess profit called? जेव्हा एखाद्या फर्मला सामान्य नफ्याच्या पलीकडे नफा होतो तेव्हा त्या जादा नफ्याला काय म्हणतात. बघा ऑप्शन आहे, नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सुपर प्रॉफिट, मीन्स अधिक नफा. नेक्स्ट, थर्ड, गुडविल इज रेकॉर्डेड इन द बुक ओनली व्हेन. गुडविल नोंदवली जाते फक्त जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे, इट इज इंटरनली जनरेटेड, सेकंड, मनी और मनी वर्थ पेड इट फॉर इट, थर्ड, पार्टनर्स ॲग्री वर्बली अँड फोर्थ, अ पार्टनर रिटायर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मनी और मनी वर्थ इज पेड फॉर इट. तिच्यासाठी पैसे किंवा पैशाच्या किमतीत रक्कम दिली जाते तेव्हाच. नेक्स्ट, फोर्थ, इंटरनली जनरेटेड गुडविल शुड नॉट बी रेकॉर्डेड बिकॉज. अंतर्गत निर्माण झालेले गुडविल नोंदवू नये कारण. बघा ऑप्शन आहे, इट इज अ फिजिकल असेट, सेकंड, फ्युचर बेनिफिट आर गॅरंटीड, थर्ड, इट कॉस्ट कॅन नॉट बी मेजर्ड रिलायबली अँड फोर्थ, इट इन्क्रीज लायबिलिटी. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट कॉस्ट कॅन नॉट बी मेजर्ड रिलायबली. तिची किंमत विश्वासार्हपणे मोजता येत नाही. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिझन फॉर गुडविल व्हॅल्युएशन. खालीलपैकी कोणता गुडविल मूल्यांकनाचा कारण नाही. बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर, सेकंड, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, थर्ड, सेल ऑफ बिझनेस अँड फोर्थ, अॅन्युअल ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट, अॅन्युअल ऑडिट इज नॉट अ रिझन फॉर गुडविल व्हॅल्युएशन. बरोबर आहे. ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग अँड सेल ऑफ बिझनेस त्याच्यामध्ये गुडविलचा यूज व्हॅल्युएशन होतो. नेक्स्ट, 6, परचेस गुडविल इज रेकॉर्डेड बिकॉज. खरेदी केलेले गुडविल नोंदवली जाते कारण. हे बघा ऑप्शन आहे, इट हॅज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, सेकंड, इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट, थर्ड, इट इज क्रिएटेड इंटरनली अँड फोर्थ, इट कॅन नॉट बी व्हॅल्यूड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, इट हॅज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. तिच्याकडे दस्तऐवजी पुरावा असतो. नेक्स्ट, 7th, विच फॅक्टर डज नॉट अफेक्ट गुडविल. खालीलपैकी कोणता घटक गुडविलवर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, लोकेशन ऑफ बिझनेस, सेकंड, पार्टनर पर्सनल रेप्युटेशन, थर्ड, क्वांटिटी ऑफ फिक्स असेट अँड फोर्थ, क्वालिटी ऑफ सोल्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड,
क्वांटिटी ऑफ फिक्स असेट्स, स्थिर मालमत्तेची संख्या. नेक्स्ट 8, ऑन रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ फर्म गुडविल शुड बी. फर्मच्या पुनर्रचनेवेळी गुडविल, तर बघा ऑप्शन आहे ऑलवेज रिटर्न ऑफ, सेकंड ॲडेड टू द रिझर्व, थर्ड रेज्ड इन द बुक, अँड थर्ड ॲडजस्टेड थ्रू कॅपिटल अकाउंट. करेक्ट आन्सर आहे 4, ॲडजस्टेड थ्रू कॅपिटल अकाउंट, भांडवली खात्याद्वारे समायोजित केली जावी. नेक्स्ट 9th, गुडविल हेल्प्स टू अर्न. गुडविल मदत करते, तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट, नो प्रॉफिट, ओनली फिक्स. तर करेक्ट आन्सर आहे सुपर प्रॉफिट, अतिरिक्त नफा. नेक्स्ट 10th, which type of goodwill is not recognized as per accounting standard. लेखाशास्त्रीय मानकानुसार कोणत्या प्रकारची गुडविल मान्य नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस गुडविल, सेकंड इंटरनली जनरेटेड गुडविल, थर्ड गुडविल एक्वायर्ड थ्रू बिझनेस परचेस, अँड फोर्थ गुडविल पेड इन कॅश. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इंटरनली जनरेटेड गुडविल, अंतर्गत निर्माण झालेली गुडविल. आता बघा पीडीएफ अवेलेबल आहे आणि ती व्हॅलिड राहणार आहे 10th मे पर्यंत, जी डिस्काउंट प्राइस आहे ती. ठीक आहे, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे एलडीसीच्या, बिझनेस लॉ, जीएसटी, फायनान्स मॅनेजमेंट, इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर इकडे फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट मॅनेजमेंट, ऑडिटिंग अँड इथिक्स. आणि कंबाईन जर कॉम्बो बुक घ्यायची असेल तर कॉम्बो बुक पण आहे, 7 मिळून पण एक बुक आहे ज्याच्यामध्ये 7000 MCQs आहे, आणि सेपरेट बुक जर आपण परचेस केली तर त्याच्यामध्ये 10,000 प्लस MCQs आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ज्यांना पण ही बुक पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. आणि ऑफर फक्त 10 मे पर्यंत, मीन्स उद्यापर्यंतच व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर 11 मे पासून जी MRP प्राइस आहे त्याच प्राइस वरती मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा सेकंड चालू करू 25.2, मेथड्स फॉर गुडविल व्हॅल्युएशन. ठीक आहे, आता बघा व्हॅल्युएशन ऑफ गुडविल्स दिलेलं इथे ॲव्हरेज प्रॉफिट बेसिस. ठीक आहे, मीन्स सरासरी नफा पद्धत. तर कन्सेप्ट बघा त्याचा काय आहे, गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑर पास्ट फ्यू इयर्स. बरोबर आहे, मागील काही वर्षाचा सरासरी नफा वापरून गुडविलचे मूल्य ठरवले जाते. तर त्याचा फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला दिला आहे ॲव्हरेज प्रॉफिटचा. गुडविल इक्वल्स टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेज, मीन्स गुडविल इक्वल्स टू सरासरी नफा मल्टिप्लाय बाय खरेदीसाठी घेतलेले वर्षाची संख्या. बरोबर आहे, त्यानुसार आपण गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो ॲव्हरेज प्रॉफिट बेसिस मेथड नुसार. ठीक आहे, नंतर सेकंड मेथड आहे सुपर प्रॉफिट बेसिस. ठीक आहे, ज्यादा नफा पद्धत. याचा कन्सेप्ट बघा काय म्हटलं आहे, गुडविल इज बेस्ड ऑन सुपर प्रॉफिट, दॅट इज प्रॉफिट ओव्हर अँड अबोव नॉर्मल रिटर्न. ठीक आहे, सामान्य नफ्यावरचा अतिरिक्त नफा म्हणजे सुपर प्रॉफिट म्हणतो आपण. ठीक आहे, हे बघितलंय आपण. जसा फॉर्म्युला बघा, सुपर प्रॉफिट इक्वल्स टू काय म्हटलंय, ॲव्हरेज ऍक्च्युअल ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट, मीन्स सुपर प्रॉफिट. बरोबर आहे, नॉर्मल प्रॉफिट म्हणजे काय, कॅपिटल एम्प्लॉइड इंटू नंबर ऑफ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, NNR. बरोबर, NRR. आणि गुडविल मीन्स बघा सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस, त्याला आपण काय म्हणतो गुडविल. ठीक आहे, तर या टाईपने आपण काय करू शकतो, त्याचा कॅल्क्युलेशन्स करू शकतो वाया सुपर प्रॉफिट बेसिस. नेक्स्ट थर्ड आहे कॅपिटलायझेशन बेसिस, भांडवलीकरण पद्धत. तर बघा कन्सेप्ट काय दिलेला आहे इथे, determine the total value of business based on average profit and NRR, then subtract actual capital employed. व्यवसायाच्या एकूण किमतीतून प्रत्यक्ष भांडवल वजा करून गुडविल मिळते. बरोबर आहे, आता बघा त्याचा फॉर्म्युला काय दिलाय, नॉर्मल कॅपिटल बघायचं असेल तर बघा ॲव्हरेज प्रॉफिट डिवाइड बाय NRR. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर गुडविल म्हटलं आहे तर नॉर्मल कॅपिटल मायनस ऍक्च्युअल एम्प्लॉइड, त्याला आपण काय म्हटलेलं आहे इथे गुडविल. बरोबर आहे, तर इथे आपल्याला कन्सेप्ट दिलेला आहे, त्यानुसार आपण इथे काय करू आहे त्याचा समरी बघूया. बघा कंपॅरिझन्स समरीज दिलेली आहे आपल्याला, मेथड्स दिलेले आहे, बेस दिलेला आहे, फॉर्म्युला दिलेला आहे, सुटेबल. बघा ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे, पास्ट प्रॉफिट. बरोबर आहे, बेस दिला आहे पास्ट प्रॉफिट, तर ॲव्हरेज प्रॉफिट इंटू इयर हा त्याचा फॉर्म्युला. अँड स्टेबल ट्रेंड्स ऑफ प्रॉफिट, जेव्हा प्रॉफिट ट्रेंड स्टेबल राहतो तेव्हा. त्याच्यानंतर सुपर प्रॉफिट म्हणजे काय होते, एक्सेस ओव्हर नॉर्मल, म्हणजे नॉर्मल पेक्षा जास्त मिळणं. तर ॲव्हरेज मायनस नॉर्मल इंटू इयर. बरोबर आहे, मीन्स फॉर्म ऑन एक्स्ट्रा प्रॉफिट. ओके, नंतर कॅपिटलायझेशन जर म्हटलं तर टोटल बिझनेस व्हॅल्यू, मीन्स ॲव्हरेज प्रॉफिट डिवाइड बाय NRR मायनस कॅपिटल एम्प्लॉइड. बरोबर आहे,
मीन्स लॉंग टर्म व्हॅल्यू कन्सिडर्ड इथे होते. तर या 3 नुसार आपण काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. आता बघा याचे MCQs दिलेले आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ गुडविल व्हॅल्युएशन. खालीलपैकी कोणती गुडविल मूल्यांकनाची पद्धत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲव्हरेज प्रॉफिट बेसिस, सेकंड सुपर प्रॉफिट बेसिस, थर्ड कॅपिटलायझेशन बेसिस अँड फोर्थ रिअलायझेशन बेसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ रिअलायझेशन बेसिस, साकार मूल्य पद्धत. Next, second, in average profit method, which type of average is used when profit show no trend? सरासरी नफा पद्धतीत नफ्याच्या कोणत्याही ठराविक कल नसल्यास कोणती सरासरी वापरतात? तर बघा ऑप्शन आहे सिंपल ॲव्हरेज, वेटेज ॲव्हरेज, मीडियन और मोड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सिंपल ॲव्हरेज, साधी सरासरी. नेक्स्ट थर्ड सुपर प्रॉफिट इक्वल्स टू अधिक नफा इक्वल्स टू. तर काय आहे बघा ऑप्शन आहे ॲक्च्युअल प्रॉफिट पर नॉर्मल प्रॉफिट, सेकंड नॉर्मल प्रॉफिट मायनस ॲक्च्युअल प्रॉफिट, थर्ड ॲक्च्युअल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट आणि फोर्थ वेटेज प्रॉफिट इंटू इयर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲक्च्युअल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट, प्रत्यक्ष नफा मायनस सामान्य नफा, त्यालाच म्हणतो आपण सुपर प्रॉफिट. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट नॉर्मल प्रॉफिट. सामान्य नफा काढण्याचं सूत्र काय आहे? तर बघा ऑप्शन आहे ॲव्हरेज प्रॉफिट इंटू NRR, सेकंड कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR, थर्ड कॅपिटल एम्प्लॉयड डिवाइड बाय NRR अँड फोर्थ ॲक्च्युअल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ठीक आहे, कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR, गुंतवलेले भांडवल इंटू सामान्य परतावा दर. नेक्स्ट फिफ्थ, विच मेथड यूज द नंबर ऑफ इयर परचेस कन्सेप्ट. कोणत्या पद्धतीत खरेदी वर्षाची संख्या ही संकल्पना वापरतात? तर बघा ऑप्शन आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सेकंड सुपर प्रॉफिट मेथड, थर्ड कॅपिटलायझेशन मेथड अँड फोर्थ रिअलायझेशन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सुपर प्रॉफिट मेथड, अधिक नफा पद्धत. नेक्स्ट सिक्स, इन वेटेज ॲव्हरेज मेथड वाय मोर वेट इज गिवन टू रिसेंट इयर. वजनीत सरासरी पद्धतीत अलीकडच्या वर्षांना अधिक वजन का दिले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फ्लेशन इज हाय, सेकंड ओल्डर डेटा इज नॉट अवेलेबल, थर्ड दे बेटर रिफ्लेक्ट फ्युचर प्रॉफिट अँड फोर्थ दे हॅव लोअर टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड दे बेटर रिफ्लेक्ट फ्युचर प्रॉफिट, ते भविष्यातील नफ्याचे योग्य प्रतिबिंब देतात. नेक्स्ट सेवन, अंडर कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट व्हॅल्यू ऑफ गुडविल. अधिक नफ्याच्या भांडवलीकरण पद्धतीत गुडविलचे मूल्य. तर बघा ऑप्शन आहे सुपर प्रॉफिट इंटू NRR, थर्ड सुपर प्रॉफिट डिवाइड बाय NRR, थर्ड ॲव्हरेज प्रॉफिट इंटू इयर्स अँड फोर्थ ॲव्हरेज प्रॉफिट डिवाइड बाय कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सुपर प्रॉफिट डिवाइड बाय NRR, अधिक नफा डिवाइड बाय सामान्य परतावा दर. नेक्स्ट एट, इन कॅपिटलायझेशन मेथड गुडविल इज द डिफरन्स बिटवीन. भांडवल पद्धतीत गुडविल ही यातील फरक असते. तर बघा ऑप्शन आहे ॲव्हरेज प्रॉफिट अँड ॲक्च्युअल प्रॉफिट, सेकंड नॉर्मल कॅपिटल अँड ॲक्च्युअल कॅपिटल, थर्ड कॅपिटल एम्प्लॉयड अँड डेप्ट अँड फोर्थ ॲव्हरेज प्रॉफिट अँड नॉर्मल प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड नॉर्मल कॅपिटल अँड ॲक्च्युअल कॅपिटल, सामान्य भांडवल आणि प्रत्यक्ष भांडवल. नेक्स्ट नाइन्थ, which basis use the formula goodwill equals to super profit into number of year purchase. कोणत्या पद्धतीत गुडविल इक्वल्स टू अधिक नफा इंटू खरेदी वर्षाची संख्या हे सूत्र वापरतात? तर बघा ऑप्शन आहे ॲव्हरेज प्रॉफिट बेसिस, सेकंड सुपर प्रॉफिट बेसिस, थर्ड कॅपिटलायझेशन बेसिस अँड फोर्थ ॲन्युइटी मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सुपर प्रॉफिट बेसिस, अधिक नफा पद्धत. नेक्स्ट टेन्थ, in which method is goodwill calculated by average profit divided by normal rate of return. कोणत्या पद्धतीत गुडविलचे मूल्य सरासरी नफा डिवाइड बाय सामान्य परतावा दर असते? तर बघा ऑप्शन आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सेकंड सुपर प्रॉफिट मेथड, थर्ड कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट अँड फोर्थ ॲन्युइटी मेथड. करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, सरासरी नफ्याचे भांडवलीकरण. आता बघा नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे 20.25.3 आहे नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. कन्सेप्ट बघूया आणि त्याचे MCQs. बघा कन्सेप्ट आहे व्हेनेवर देअर इज एनी चेंज इन द एक्झिस्टिंग रिलेशनशिप अमॉंग द पार्टनर्स, मीन्स जुना भागीदार करार बदलतो, काही भागीदारांचे नफा वाटपाचे हिस्सा कमी होतो, त्याचे नुकसान होते, बरोबर आहे, काहींचा हिस्सा वाढतो, त्यांना फायदा होतो, तेव्हा आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविलची काय असते, गरज असते. ओके,
बघा एक्झाम्पल्स दिलेले आहे, एक्झाम्पल ऑफ चेंजेस दिलेले आहे, बदलाची उदाहरणे. तर फर्स्ट दिले आहे ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स, नवीन भागीदाराची भागीदारीत भर. नंतर सेकंड चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, नफा वाटपाचं प्रमाण बदल. थर्ड आहे रिटायरमेंट और डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा राजीनामा किंवा मृत्यू. आणि फोर्थ डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप, भागीदाराचे विघटन. यासाठी आपल्याला काय असते, व्हॅल्युएशनची, गुडविल व्हॅल्युएशनची नीड असते. आता बघा रूल्स दिलेले आहे. दोज हू गेन मस्ट कम्पन्सेट, मीन्स पैसे द्यावे. ठीक आहे. त्याच्यानंतर दोज हू सॅक्रिफाईस मस्ट रिसीव, पैसे घ्यावेत. ठीक आहे. बघा धिस कंपन्सेशन इज कॅल्क्युलेट प्रोपोर्शनेट टू द व्हॅल्यू ऑफ गुड्स. ज्यांना फायदा होतो त्यांनी गुडविलच्या मूल्याच्या प्रमाणात नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी. ठीक आहे. आता बघा गुडविल ऍडजस्टमेंट एंट्री, गुडविल समायोजित लेखा. तर गेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट असते नेहमी, टू सॅक्रिफाईस पार्टनर कॅपिटल अकाउंट क्रेडिट असते. ठीक आहे. ईच पार्टनर शेअर इज कॅल्क्युलेटेड ॲज पर देअर गेनिंग अँड सॅक्रिफाईस रेशिओ. सर्व पार्टनरचा शेअर जो असतो तो त्यांचा गेनिंग किंवा सॅक्रिफाईस रेशिओ नुसार मिळतो. आता बघा त्याच्यावरचे एमसीक्यूज आहे. वेन द प्रॉफिट शेअरिंग रेशिओ चेंज, हू शुड कंपन्सनेट whom? नफा वाटपात अनुपात बदलल्यास कोणाने कोणाला भरपाई दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅक्रिफायझिंग पार्टनर कंपन्सनेट गेनिंग पार्टनर, सेकंड गेनिंग पार्टनर कंपन्सनेट सॅक्रिफाईस पार्टनर, ऑल पार्टनर कंपन्सेट इक्वली, अँड फोर्थ नो कंपन्सेशन इज रिक्वायर्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, गेनिंग पार्टनर्स कंपन्सेट सॅक्रिफायझिंग पार्टनर. नफा मिळवणारे भागीदार नफा गमावणाऱ्यांना भरपाई देतात. नेक्स्ट सेकंड, द गेन और सॅक्रिफाईस इन प्रॉफिट शेअरिंग इज ऍडजस्टेड थ्रू. नफा वाटपातील नफा किंवा त्याखालील माध्यमातून समायोजित केला जातो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर, अँड फोर्थ ड्रॉइंग अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर, भागीदारांचे भांडवली खाती. नेक्स्ट थर्ड, विच इव्हेंट लीड्स टू गुडविल ऍडजस्टेड अमॉंग पार्टनर. खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे भागीदारांमध्ये गुडविल समायोजन आवश्यक होते? तर बघा ऑप्शन आहे ओपनिंग अ बँक अकाउंट, सेकंड परचेस ऑफ मशिनरी, थर्ड ऍडमिशन रिटायरमेंट और चेंज इन रेशिओ, अँड फोर्थ पेमेंट ऑफ सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड ऍडमिशन रिटायरमेंट और चेंज इन रेशिओ, नवीन भागीदाराची भरती, निवृत्ती किंवा अनुपातात बदल. नेक्स्ट फोर सॅक्रिफायझिंग रेशिओ, त्याग अनुपात. तर बघा काय म्हटलेलं आहे, ओल्ड रेशिओ मायनस न्यू रेशिओ, सेकंड न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ, थर्ड ओल्ड रेशिओ प्लस न्यू रेशिओ, अँड फोर्थ नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट ओल्ड रेशिओ मायनस न्यू रेशिओ, जुना अनुपात मायनस नवीन अनुपात. नेक्स्ट फिफ्थ, इफ पार्टनर रिटायर्स द रिमेनिंग पार्टनर गेन इज यूज टू. जर एखाद्या भागीदारास निवृत्त झाला तर उरलेल्या भागीदारांना नफा वापरला जातो. बघा ऑप्शन आहे परचेस न्यू असेट, सेकंड पे सॅलरी, थर्ड कंपन्सनेट रिटायरिंग पार्टनर फॉर गुडविल, अँड फोर्थ पे क्रेडिट. करेक्ट आन्सर आहे थर्ड कंपन्सनेट रिटायरिंग पार्टनर फॉर गुडविल. बरोबर आहे, निवृत्त होणाऱ्या भागीदारासाठी गुडविलची भरपाई करण्यासाठी. नेक्स्ट वाय ऍडजस्टमेंट, समायोजन का आवश्यक आहे? ठीक आहे. बघा न्यू पार्टनर गेट शेअर इन द प्रॉफिट, नवीन भागीदाराला नफ्यात हिस्सा मिळतो. नंतर ओल्ड पार्टनर लॉस पार्ट ऑफ देअर प्रॉफिट, जुन्या भागीदारांना हिस्सा कमी होतो. आणि देअर फोर कंपन्सेशन थ्रू गुडविल इज रिक्वायर्ड, म्हणून गुडविलद्वारे भरपाई आवश्यक आहे. ओके. आता बघा गुडविल इज अ कंपन्सेशन, गुडविल ही भरपाई आहे. बघा इट इज अ कंपन्सेशन टू ओल्ड पार्टनर फॉर सॅक्रिफायझिंग पार्ट ऑफ देअर प्रॉफिट शेअर. बरोबर आहे, गुडविल म्हणजे जुन्या भागीदारांनी त्यांचा नफ्याचा हिस्सा सोडल्याबद्दल भरपाई मिळणारी भरपाई आहे. ठीक आहे. बघा टर्म्स दिलेले महत्वाचे घटक, सॅक्रिफाईंग रेशिओ जो असतो तो ओल्ड मायनस न्यू शेअर असतो, आणि गेनिंग रेशिओ म्हणजे लाभ प्रमाण न्यू शेअर मायनस ओल्ड शेअर असतो. ठीक आहे. गुडविल शुड बी डिस्ट्रीब्युटेड ॲज पर सॅक्रिफायझिंग रेशिओ, गुडविल त्या प्रमाणात विभागलेली पाहिजे. ओके. आता बघा याचे एमसीक्यूज दिलेले आपल्याला. तर बघा फर्स्ट आहे वेन अ न्यू पार्टनर इज ऍडमिटेड द ओल्ड पार्टनर हॅव टू सॅक्रिफाईस अ पार्ट ऑफ देअर प्रॉफिट इन सॅक्रिफाईस इज कंपन्सनेट थ्रू. जेव्हा नवीन भागीदाराची भरती केली जाते तेव्हा जुने भागीदार त्यांना नफ्याचा एक भाग गमावतात.
हा त्याच्या भरपाई कोणत्या मार्गाने केली जाते? तर बघा ऑप्शन आहे पेमेंट फॉर न्यू पार्टनर, सेकंड गुडविल ऍडजस्टेड, थर्ड बोनस फॉर न्यू पार्टनर अँड इक्वल डिस्ट्रीब्युशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड गुडविल ऍडजस्टेड, गुडविल समायोजन. Next, second, in case of goodwill adjustment due to admission of new partner, the goodwill is credited to old partner based on. नवीन भागीदारच्या भरतीमुळे गुडविल समायोजन झाल्यास गुडविल जुने भागीदारांना कोणत्या आधारावर क्रेडिट केला जातो? बघा ऑप्शन आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशियो, सेकंड सॅक्रिफायसिंग रेशियो, थर्ड टोटल कॅपिटल इन्व्हेस्टेड अँड फोर्थ इक्वल डिस्ट्रीब्युशन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सॅक्रिफायसिंग रेशियो, त्याग अनुपात. ओके. Next, third, if new partner share is taken from old partner, profit sharing ratio, what is this called? जर नवीन भागीदाराची हिस्सेदारी जुने भागीदारी नफा वाटप अनुपातातून घेतली आहे तर त्याला काय म्हणतात? बघा ऑप्शन आहे प्रॉफिट शेअरिंग रेशियो, सेकंड सॅक्रिफायसिंग रेशियो, थर्ड कॅपिटल रेशियो अँड फोर्थ रिव्हॅल्युएशन रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सॅक्रिफायसिंग रेशियो, त्याग अनुपात. ओके. नेक्स्ट, फोर्थ, if Ghosh is admitted as one-third partner, what share will Nigam and Dhamendra sacrifice at their old profit sharing ratio is 1:1? जर घोषला एक तृतीयांश भागीदार म्हणून भरती करण्यात आले तर निगम आणि धमेजा त्याच्या रूपात किती हिस्सा गमावतील जर त्यांना जुना नफा वाटप अनुपात 1:1 असेल तर बघा ऑप्शन आहे 1/6 each, 1/3 each, 1/2 and no sacrifice. तो करेक्ट आंसर इथे 1/6 each, एक 6 पार्ट. ठीक है. नेक्स्ट, फिफ्थ, in case of goodwill adjusted, if Ghosh share is taken from the sacrifice made by Nigam and Dhameja, what should goodwill will be shared? गुडविल समायोजनच्या प्रकारात जर घोषचा हिस्सा निगम आणि धर्मेजा यांनी केलेल्या त्यागातून घेतला असेल तर गुडविल कसा वाटला जाईल? तर बघा ऑप्शन आहे equally between Nigam and Dhameja, second according to the new profit sharing ratio, according to the sacrifice ratio and fourth based on capital investment. करेक्ट आन्सर आहे थर्ड according to the sacrifice ratio, त्याग अनुपातानुसार. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे 25.5 अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ गुडविल इन केस ऑफ ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. ठीक आहे. तर बघा जेव्हा न्यू पार्टनर ऍड होते तेव्हा आपल्याला काय की कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आणि त्याचे एमसीक्यूज काय राहणार आहे हे बघूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात मला प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे. कारण की याच्यानंतर विचार आहे की कॉस्ट अँड मॅनेजमेंट आणि ऑडिटिंगची पण सिरीज अशीच डिटेलमध्ये स्टार्ट करा. ठीक आहे. बघा फर्स्ट दिलेलं आहे इथे गुडविल टू बी रेकॉर्डेड ओनली इफ पेड. बरोबर आहे. हे तर माहितीच आपल्याला. गुडविल शुड बी ओनली रेकॉर्डेड इन द बुक इफ कन्सिडरेशन इज पेड ऑर मनी ऑर मन. बरोबर आहे. बघा गुडविल केवळ तेव्हा नोंदवले जाते त्याबाबत प्रत्यक्ष पैसे किंवा त्याचा समतुल्य काही भरले जाते. सेकंड म्हटलंय परचेस गुडविल. तर परचेस गुडविल इक्वल्स टू काय रेकॉर्डेबल डिवाइड बाय इनहेरिटंट गुडविल नॉट इक्वल्स टू रेकॉर्डेबल. बरोबर आहे. बघा परचेस गुडविल खरेदी केलेली गुडविल रेकॉर्ड इन द बुक अँड इनहेरिटंट गुड मीन्स नैसर्गिक गुडविल जे आहे नो एंट्री इन द बुक. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला थर्ड ऍडमिशन ऑफ पार्टनर. नो गुडविल अकाउंट विल बी रेज when new partner is admitted. बघा गुडविल शुड नॉट बी रेज ॲज अन असेट. गुडविल खाते उघडू नये जर न्यू पार्टनर आहे तर. इफ न्यू पार्टनर ब्रिंग प्रीमियम अधिक रक्कम तो इट इज शेअर्ड अमॉंग ओल्ड पार्टनर इन सॅक्रिफायसिंग रेशियो. बरोबर आहे. मीन्स तो डिवाइड झाला पाहिजे ओल्ड पार्टनरला सॅक्रिफाइस रेशियो नुसार. नेक्स्ट फोर्थ प्रॉफिट सॅक्रिफायसिंग रेशियो नफा त्याग प्रमाण. बघा प्रॉफिट शेअरिंग सॅक्रिफायसिंग रेशियो काय ओल्ड शेअर मायनस न्यू शेअर. ओनली दोज ओल्ड पार्टनर हू सॅक्रिफाइस आर एलिजिबल फॉर गुडविल शेअर. बरोबर आहे. ज्यांनी त्यांच्या नफ्यातून हिस्सा सोडला आहे त्यांनाच गुडविलचा वाटा मिळतो. नेक्स्ट फिफ्थ पॉइंट when goodwill is not bought in cash, if new partner does not bring goodwill in cash, still its value may be adjusted through capital account. जर नवीन भागीदार गुडविल रोख स्वरूपात न आणता समायोजन करत असेल तर गुडविल भांडवली खात्यांद्वारे समायोजित केली जाते. बघा नो गुडविल अकाउंट शुड बी रेज इवन इन दिस केस. तेव्हा गुडविल अकाउंट क्रिएट होत नाही. नेक्स्ट 6 when goodwill is paid privately,
इफ गुडविल इज पेड प्रायव्हेटली बाय न्यू पार्टनर टू ओल्ड, इथे नो जर्नल एंट्री इन द फर्म बुक, बरोबर आहे. ओनली कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन प्रॉफिट सॅक्रिफाइस रेशिओ इज नेसेसरी. जर गुडविल खाजगी स्वरूपात भरली जात असेल तर फर्मच्या खात्यात कोणतीही नोंद आवश्यक नाही. ओके. नेक्स्ट 7 स्पेशल केस दिलेला आहे. ओनली न्यू पार्टनर रेशिओ गिवन. बघा, इफ ओनली न्यू पार्टनर शेअर इज गिवन अँड नो मेन्शन ऑफ द न्यू रेशिओ, तर प्रॉफिट सॅक्रिफायसिंग रेशिओ इक्वल्स टू काय, ओल्ड सॅक्रिफायसिंग शेअरिंग रेशिओ, बरोबर आहे. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मीन्स फक्त नवीन भागीदाराचा हिस्सा दिला असल्यास जुना अनुपाताचा त्याग प्रमाण धरा. ओके. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा, फर्स्ट आहे, इन केस ऑफ ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स गुडविल कॅन नॉट बी रेज इन द बुक बिकॉज, नवीन भागीदाराची भरती झाल्यास गुडविल पुस्तकामध्ये वाढवता येत नाही कारण, बघा ऑप्शन आहे, नो कॅपिटल इज इन्व्हेस्टेड. सेकंड, नो कन्सिडरेशन इन मनी और मनी वर्थ इज पेड फॉर इट. अँड फोर्थ, इट इज इनहेरिटली इन्क्लुडेड. अँड फोर्थ, द न्यू पार्टनर ब्रिंग गुडविल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, नो कन्सिडरेशन इन मनी और मनी वर्थ इज पेड फॉर इट. त्यासाठी कोणतीही रक्कम किंवा त्याच्या किमतीच्या समान वस्तू दिल्या जात नाही. नेक्स्ट, सेकंड, if a new partner bring in a premium over and above his capital contribution, this premium should be. जर नवीन भागीदार त्याच्या भांडवल योगदानावर अतिरिक्त प्रीमियम आणतो तर हा प्रीमियम, तर बघा ऑप्शन आहे, शेअर इक्वली अमॉंग ऑल पार्टनर. सेकंड, डिस्ट्रीब्युटेड टू द एक्झिस्टिंग पार्टनर बेस्ड ऑन प्रॉफिट सॅक्रिफायसिंग रेशिओ. थर्ड, पेड टू द न्यू पार्टनर. अँड फोर्थ, ऍडजस्टेड इन कॅपिटल अकाउंट्स टू द पार्टनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिस्ट्रीब्युटेड टू एक्झिस्टिंग पार्टनर बेस्ड ऑन प्रॉफिट सॅक्रिफाइंग रेशिओ मीन्स विद्यमान भागीदारांना नफा त्याग अनुपातावर आधारित वितरित केला जातो. नेक्स्ट, थर्ड, हाऊ इज प्रॉफिट सॅक्रिफाइस रेशिओ कम्प्युटेड ओव्हर अ न्यू पार्टनर इज ऍडमिटेड. नवीन भागीदाराची भरती झाल्यावर नफा त्याग अनुपात कसा गणला जातो. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, बाय डिडक्टिंग न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ फ्रॉम ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. Second, by adding the new profit sharing ratio to the old profit sharing ratio. Third, by finding the difference in capital distribution. And fourth, by adjusting the total profit of the firm. The correct answer is the first. ठीक है, by adjusting new profit sharing ratio from the old profit sharing ratio. जुना नफा वाटप अनुपातातून नवीन नफा वाटप वजा करो. ठीक है. Next, fourth, if the difference in profit sharing ratio is positive, it indicate. जर नफा वाटप अनुपातील फरक सकारात्मक असेल तर त्याचा अर्थ काय आहे. तर बघा ऑप्शन आहे, देयर इज अ प्रॉफिट सॅक्रिफाइस. सेकंड, देयर इज अ गेन इन द टर्म ऑफ हाय फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. थर्ड, नो चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. अँड फोर्थ, गुडविल व्हॅल्यू इज इन्क्रीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, देयर इज अ प्रॉफिट सॅक्रिफाइस, नफा त्याग आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, if the incoming partner is unable to bring in cash for goodwill, what should be done. जर नवीन भागीदार गुडविल साठी पैसे आणू शकत नसेल तर काय केले पाहिजे. बघा ऑप्शन आहे, द व्हॅल्यू ऑफ गुडविल शुड बी रेज इन द बुक. सेकंड, द व्हॅल्यू ऑफ गुडविल शुड बी ऍडजस्टेड थ्रू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. थर्ड, द न्यू पार्टनर शुड पे गुडविल प्रायव्हेटली अँड नो ऍडजस्टमेंट रिक्वायर्ड. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, द व्हॅल्यू ऑफ गुडविल शुड बी ऍडजस्टेड थ्रू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविलचे मूल्य भागीदारांच्या भांडवल खात्याद्वारे समायोजित केले पाहिजे. ओके. आता बघा नेक्स्ट आहे 25.6 अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ गुडविल इन केस ऑफ चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. आता आपण ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर बघितलं होतं, आता बघूया चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. ठीक आहे. तर बघा कन्सेप्ट दिलेला आहे, गुडविल व्हॅल्यू इज द डेट, goodwill is the value of the date retirement adjusted through partners capital. It should not be an asset or unless purchase. बघा, गुडविलचे मूल्यांकन निवृत्तीमुळीच्या तारखेत केले जाते आणि भागीदारांच्या भांडवली खात्यावर समायोजित केले. ती स्वतंत्र मालमत्ता म्हणून दाखवू नये जोपर्यंत खरेदी केलेली नाही. त्याच्यानंतर म्हटलंय बघा, वेन पार्टनर रिटायर्स और डायज कंटिन्यूइंग पार्टनर गेन फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. बरोबर आहे. Hence, they must compensate the retiring decreased partner on their heirs for shares goodwill. जेव्हा भागीदार निवृत्त होतो किंवा मृत्यू पावतो तेव्हा उरलेले भागीदार नफा वाटप प्रमाणात लाभ मिळवतात. त्यामुळे त्यांना निवृत्त किंवा मृत भागीदाराच्या गुडविलसाठी भागासाठी भरपाई द्यावी लागते. नेक्स्ट, गेनिंग रेशिओ. बघा,
Goodwill adjusted is done among continuing partner in gaining ratio. That is, ratio will they benefit due to retirement or death. गुडविलची रक्कम लाभाच्या प्रमाणात उरलेल्या भागीदारांकडून वसूल केली जाते. बरोबर आहे. नेक्स्ट, गुडविल व्हॅल्युएशन बघा. Goodwill is valued at the date of retirement of debt, adjusted through partners capital. It not shown in the asset unless purchase. हे आताच बघितलं होतं आपण. आता बघा त्याचे MCQs बघूया. फर्स्ट आहे 28 पॉइंट. आता इथे आपण थोडं चेंज केलेलं आहे. इथे जे पॉइंट्स आहेत 2 बघा, इथे प्रॉफिट शेअरिंग रेशिओ वाचला आपण आणि इथे रिटायरमेंट ऑफ डेट ऑफ पार्टनर मीन्स त्याचे MCQs नाही घेतलेले आपण. इथे रिटायरमेंट ऑफ डेट ऑफ पार्टनरचा आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे, 2 पॉइंट्स. आणि व्हॅल्युएशन ऑफ डेट पार्टनर्स इथे पण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, कॉमन MCQs आहे 28.8 कॉमन MCQs दिलेला आहे. तर बघा, फर्स्ट आहे गुडविल इज द व्हॅल्यू ऑफ द फर्म रेप्युटेशन इन रिस्पेक्ट ऑफ प्रॉफिट एक्सपेक्टेड इन फ्युचर ओव्हर अँड द नॉर्मल रेट ऑफ प्रॉफिट इज नोन ॲज. गुडविल म्हणजे फर्मच्या प्रतिष्ठेचे मूल्य जे भविष्यकालीन नफ्याच्या अपेक्षांसाठी आहे, जे सामान्य नफा दरापेक्षा अधिक आहे, त्याला काय म्हटले जाते. तर बघा, ऑप्शन आहे नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट, एक्सपेक्टेड प्रॉफिट, गुडविल. तर आन्सर आहे अधिक प्रॉफिट मीन्स सुपर प्रॉफिट. ओके. नेक्स्ट, सेकंड, नेसेसिटी फॉर द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल अराइज विच ऑफ द फॉलोइंग केसेस. गुडविलचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये उद्भवते. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, वेन द प्रॉफिट शेअरिंग रेशिओ अमॉंग द पार्टनर इज चेंज. सेकंड, वेन अ न्यू पार्टनर इज ऍडमिटेड. थर्ड, वेन अ पार्टनर रिटायर ऑर डाईज अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे वरील सर्व. मीन्स जेव्हा भागीदारांमधील नफा वाटप अनुपात बदलतो, जेव्हा नवीन भागीदाराची भरती केली जाते आणि जेव्हा भागीदार निवृत्त होतो तेव्हा किंवा मरण पावतो. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, which of the following is the formula for calculating goodwill using the average profit basis. औसत नफा पद्धतीत वापरून गुडविल कॅल्क्युलेट करण्याचा सूत्र खालीलपैकी कोणते आहे. तर बघा, ऑप्शन आहे गुडविल इक्वल्स टू एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. सेकंड, गुडविल इक्वल्स टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. थर्ड, गुडविल इक्वल्स टू एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ पार्टनर. अँड फोर्थ, गुडविल इक्वल्स टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट रिटर्न. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, गुडविल इक्वल्स टू एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. गुडविल इक्वल्स टू औसत नफा इंटू खरेदी केलेल्या वर्षाची संख्या. नेक्स्ट, फोर्थ, अंडर द सुपर प्रॉफिट बेसिस द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग गुडविल इज. सुपर नफा पद्धती अंतर्गत गुडविल कॅल्क्युलेट करण्याचे सूत्र काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे गुडविल इक्वल्स टू एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. Second, goodwill equals to super profit into number of year purchase. Third, goodwill equals to super profit divided by normal rate of return. And fourth, goodwill equals to normal profit into number of purchase. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ठीक आहे, गुडविल इक्वल्स टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. गुडविल इक्वल्स टू सुपर नफा इंटू खरेदी केलेल्या वर्षाची संख्या. नेक्स्ट, फिफ्थ, in super profit method what is the formula for calculating super profit. सुपर नफा पद्धतीमध्ये सुपर नफा कॅल्क्युलेट करण्याचे सूत्र काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे सुपर प्रॉफिट इक्वल्स टू ऍक्च्युअल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सेकंड, सुपर प्रॉफिट इक्वल्स टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट रिटर्न. थर्ड, सुपर प्रॉफिट इक्वल्स टू एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. अँड फोर्थ, सुपर प्रॉफिट इक्वल्स टू टोटल प्रॉफिट मायनस कॅपिटल एम्प्लॉयड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, सुपर प्रॉफिट इक्वल्स टू एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सुपर नफा म्हणजे औसत नफा मायनस सामान्य नफा. Next, sixth, the method of goodwill valuation where goodwill is calculated using the super profit multiplied by the annuity number of year is called. जेव्हा गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी सुपर नफा एन्युटी नंबरने गुणले जाते त्या पद्धतीला काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे एव्हरेज प्रॉफिट बेसिस. सेकंड, सुपर प्रॉफिट बेसिस. थर्ड, एन्युटी बेसिस अँड कॅपिटलायझेशन बेसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, एन्युटी बेसिस, एन्युटी पद्धत. ठीक आहे. Next, seventh, under the capitalization basis the formula for calculating goodwill is. कॅपिटलायझेशन पद्धती अंतर्गत गुडविल कॅल्क्युलेट करण्याचे सूत्र काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे गुडविल इक्वल्स टू सुपर प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. सेकंड, गुडविल इक्वल्स टू एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस.
Third, goodwill equals to super profit into number of year purchase, and fourth, goodwill equals to normal profit into number of year purchase. The correct answer आहे इथे first, goodwill equals to super profit divided by normal rate of return. Goodwill equals to super नफा divided by सामान्य नफा. Next, 8. What is the first step in super profit basis of goodwill valuation? सुपर नफा पद्धतीत गुडविल मूल्यांकनाची पहिली पायरी काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फाइंड द कॅपिटल एम्प्लॉयड. Second, find the normal rate of return. Third, calculate the normal profit. And fourth, calculate the average actual profit. The correct answer आहे इथे first, find the capital employed. भांडवल वापरलेले शोधा. आता बघा टेस्ट ऑफ युअर नॉलेज आहे 25.9 टेस्ट ऑफ युअर नॉलेज. याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शन्स मध्ये द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच ज्यांना पण अकाउंटचा पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, ते तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार. कारण की लास्ट डेट आहे 10th May, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर्स मिळणार आहे, डिस्काउंट्स आहे. त्याच्यानंतर ती प्राइस एमआरपी वरच मिळणार. ठीक आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, गुडविल इज अ इंटेंजिबल असेट देअरफॉर इट कॅन नॉट बी व्हॅल्यू. गुडविल हे अमूर्त मालमत्ता आहे म्हणून त्यांचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही. तर याचा आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये सांगायचं. ठीक आहे. सेकंड, goodwill is valued whenever there is a change in profit sharing ratio among the partner. गुडविलचे मूल्यांकन जेव्हा भागीदारांमधील नफा वाटप अनुपातामध्ये बदल होतो तेव्हा केले जाते. तर ट्रू किंवा फॉल्स. थर्ड, goodwill is the value of reputation of the firm in respect of profit expected in future over and above normal rate of profit. गुडविल म्हणजे फर्मच्या प्रतिष्ठेचे मूल्य जे भविष्यकालीन नफ्याच्या अपेक्षासाठी आहे, जे सामान्य नफा दरापेक्षा अधिक आहे. तर याचा आन्सर ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट फोर, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन और रिटायरमेंट ऑफ पार्टनर गुडविल कॅन बी रेज्ड इन द बुक ऑफ अकाउंट्स अँड शोन ॲज अन असेट. भागीदाराच्या प्रवेश किंवा निवृत्तीसाठी गुडविल पुस्तकामध्ये चढवला जाऊ शकतो आणि तो मालमत्तेच्या स्वरूपात दाखवला जाऊ शकतो. आन्सर ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट फिफ्थ, ओनली सिंपल ॲव्हरेज मेथड कॅन बी यूज्ड फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. जेव्हा केवळ साधी सरासरी पद्धत गुडविलच्या मूल्यांकनासाठी वापरली जाऊ शकते. ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट सिक्स, सुपर प्रॉफिट मीन्स एक्सेस ऑफ ऍक्च्युअल प्रॉफिट ॲव्हरेज प्रॉफिट ओव्हर नॉर्मल प्रॉफिट. सुपर नफा म्हणजे वास्तविक औसत नफ्याच्या सामान्य नफ्यावर होणारा अतिरिक्त भाग. ओके. नेक्स्ट, नॉर्मल प्रॉफिट मीन्स प्रॉफिट अर्न बाय सिमिलर कंपनीज इन द सेम इंडस्ट्री. सामान्य नफा म्हणजे समान उद्योगातील कंपन्याला कमावलेला नफा. त्याच्यानंतर 8 आहे, नॉर्मल प्रॉफिट डिपेंड्स अपॉन द नॉर्मल रेट और रिटर्न ऑन द पास्ट प्रॉफिट. सामान्य नफा सामान्य दरावर आणि भूतकाळातील नफ्यावर अवलंबून असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 9, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन द रिटायरमेंट ऑफ पार्टनर सिन्स गुडविल कॅन नॉट बी रेज्ड इन द बुक ऑफ अकाउंट इट इज रेकॉर्डेड थ्रू द कॅपिटल अकाउंट्स ऑफ द पार्टनर. भागीदाराच्या प्रवेश निवृत्तीसाठी कारण गुडविल पुस्तकामध्ये चढवला जाऊ शकत नाही, तो भागीदारांच्या भांडवल खात्यामध्ये नोंदवला जातो. आणि लास्ट आहे 10th, ऍट द टाइम ऑफ द ऍडमिशन ऑफ पार्टनर गुडविल बॉट इन बाय न्यू पार्टनर इज शेअर्ड इक्वली बाय द ओल्ड पार्टनर. भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी नवीन भागीदाराने आणलेला गुडविल जुन्या भागीदारांमध्ये समापने वाटला जातो. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बुक्स अवेलेबल आहे, सर्व पीडीएफ मी मगाशी पण सांगितले आहे, पीडीएफ अवेलेबल आहे आणि फक्त 10 May पर्यंत व्हॅलिड आहे ऑफर्स. त्याच्यानंतर एमआरपी प्राइसवर ज्यांना पण पाहिजे असेल त्यांना मिळून जाईल. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. तेव्हापर्यंत धन्यवाद.